मित्रांनो नमस्कार. आज महाराष्ट्राला 45 तुकाराम मुंडेंची गरज आहे. मी असं का म्हणतोय तर महाराष्ट्रात जवळपास 45 सरकारी विभाग आहेत आणि या 45 सरकारी विभागामध्ये जर 45 असे अधिकारी असले तर महाराष्ट्र देशातील सर्वात क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारं राज्य असलं असतं. आजचे जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने निर्देशांक पाहिले, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आजकालचे जे काही रिपोर्ट बघितले, याच्यामध्ये महाराष्ट्राची पिछेहाट बरेच पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ती म्हणजे इथली व्यवस्था. तिथले जे काही सरकारी विभाग आहेत ते ढेपाळलेले आहेत आणि जर तुम्हाला असे ताकदीचे अधिकारी त्या डिपार्टमेंटवर पाहिजे असतील तर तुम्हाला आम्हाला काम केलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला असे नैतिकतेने भरलेले, नीतिमत्तेने भरलेले अधिकारी तयार करावं लागतील. त्यामध्ये आपल्या मुलांमध्ये अशा गोष्टी घडवाव्या लागतील, रुजवाव्या लागतील. मुंडेंनी जो काही दिवसापासून महाराष्ट्रभर कारवाईचा धडाका लावलेला आहे, त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अरे तुम्ही लहान मुलांच्या दुधामध्ये विष, प्रसादामध्ये विष, नेमकं चाललं काय? नेमकं का करताय तुम्ही? हे जे काही लोक विष कालवतायत, लहान मुलांच्या दुधात विष कालवतायत, प्रसादात विष कालवतायत, लोकांमध्ये विष कालवतायत, हे नक्कीच माणसं नाही आहेत. हे नक्कीच माणसं नाही आहेत. कोटी रुपये तुम्ही या विष पेरून, विष कालून कमवलेले आहेत. कोटीची कोटी रुपये स्वतःची घरं भरलेली आहेत आणि जर ही घरं भरून तुम्हाला सुख शांती लाभणार असेल तर मग तुम्ही आता पळून का जाताय? हे जे नराधम आहेत, ते हे जे गुंड आहेत, ते आज जे काही टँकर आहेत, दुकान आहेत, ते सोडून पळून चाललेले आहेत. एवढी ताकद या अधिकाऱ्यामध्ये असते. हे सर्व आज भुईसपाट होत आहेत, पळून जात आहेत. का तर एवढा ताकदीचा अधिकारी तिथं बसला आणि ते काय करू शकतो हे अख्ख्या महाराष्ट्राने आज पाहिलेलं आहे. एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं. अख्ख्या महाराष्ट्राने हे पाहिलेलं आहे. इतकी ताकद ह्या अधिकाऱ्यामध्ये असते, इतकी पॉवर या अधिकाऱ्यामध्ये असते. आणि हे जे काही अधिकारी पद आहे, हे अधिकारिक पद तुम्हाला MPSC आणि UPSCच्या मार्फत मिळत असते. मग त्याच्यामुळं तुमची जी काही पिढी आहे, तुमच्या मुलं आहेत, मुलगी आहेत, तुम्हाला अधिकारी बनवायचे असेल, एवढे ताकदीचे बनवायचे असेल तर तुम्हाला मला त्यासाठी काम करावं लागेल. त्यासाठी टाइम लागतो, त्यासाठी टाइम द्यावा लागतो. त्यासाठी त्या मुलाला घडवण्यासाठी आपल्याला वारंवार त्याच्यावर मेहनत घ्यावी लागते. मित्रांनो हे सोपं नाही. हे सोपं नाही आहे. यासाठी मेहनत लागते, यासाठी डेडिकेशन लागतं, टीचरचं लागतं आणि पॅरेंट्सचं पण लागतं. जर तुम्हाला तुमचा मुलगा, तुमची मुलगी अधिकारी बनवायची असेल तर आजपासून त्याच्यावर मेहनत घ्यायला सुरुवात करा. कारण ही सुरुवात जी आहे, ही सुरुवात खूप आधीपासून होणं गरजेचं आहे. खूप आधीपासून पाहिजे. जर तुम्ही आधीपासून सुरुवात केली म्हणजे काय आहे, वर्ग 5 पासून जर सुरुवात केली तर तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहायला मिळतात. त्याच्यामुळं खूप आधी सुरुवात करणं आणि खूप आधीपासून सुरुवात केली पाहिजे हे विसरता कामा नये. ताकदीचं घडवायचं असेल तर त्याच्यावर टाइम स्पेंड केला पाहिजे. IAS IPS घडवायचं असेल तर त्याच्यावर तुम्हाला काम केलं पाहिजे, त्यासाठी टाइम दिला पाहिजे. त्याला खूप आधी सांगितलं पाहिजे की तुला काय बनायचं आहे, त्याचे गोल डिसाईड झाले पाहिजे. म्हणून IAS IPS अधिकारी बनवायचं असेल तर सुरुवात खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सुरुवात कधी करता, कुठून करता, कशी करता आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली करता आणि किती ताकदीने करता हे खूप महत्वाचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. एवढे नीतिमत्तेने, नैतिकतेने भरलेली जी काही मंडळी आहे, जे काही अधिकारी आहेत, ते काही एका दिवसात तयार झालेले नाही. गेला, बसला, परीक्षेला पास झाला असं होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत लागते मित्रांनो. त्यासाठी आपल्याला ही जी काही पिढी आता माझी घडवायची आहे, त्या पिढीसाठी मला इथं काम करायचं आहे. मला 5वी पासून, 6वी पासून, 7वी पासून, 8वीत, 9वीत, 10वीत कुठेही असू द्या, तुमचा जो काही मुलगा आहे, मुलगी आहे असू द्या, त्याच्यावर मी काम करतो.
आणि ताकदीचा अधिकारी घडवण्याचं काम माझं असेल. मित्रांनो, तुम्ही एक चायनीज बांबूची जी काही गोष्ट असेल ती ऐकली असेल. ऐकली नसेल तर मी ऐकवतो. चायनीज बांबू नावाची कन्सेप्ट आहे. चायनीज बांबू चायनामध्ये येतात. चायनीज बांबू हे खूप फास्ट वाढणारं एक प्लांट आहे. याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. या झाडाचं जे बी आहे ते जमिनीत पेरल्यानंतर त्याला दररोज पाणी द्यावं लागतं. त्याला दररोज पाणी दिल्यानंतर त्याला खतही द्यावं लागतं. त्याची दररोज लहान लेकरासारखी काळजीही घ्यावी लागते. पाणी द्या, जमिनीमध्ये पेरल्यानंतर पाणी द्या, त्याच्यानंतर त्याला खत टाका, त्याच्यानंतर त्याची काळजी घ्या. आणि त्यानंतर पहिलं वर्ष जातं, दुसरं वर्ष जातं, तिसरंही वर्ष जातं. वर्षानुवर्ष जात राहतात. चौथंही वर्ष येतं आणि पाचवंही वर्ष येतं. आणि 5 वर्ष संपेपर्यंत आपल्याला वाटतं की आपली जी काही मेहनत केलेली आहे आपण ती वाया तर गेली नाही. आपली मेहनत वाया गेली असं वाटू शकतं. पण इतर एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडते. 5वं वर्ष संपतं तरीही जमिनीमधून आपल्याला काहीच येताना दिसत नाही. आणि अचानकपणे 5 वर्ष झाल्यानंतर 90 दिवसामध्ये हे जे काही बांबूचं झाड आहे ते 90 मीटर दूर वरपर्यंत जातं. कारण कोणालाही वाटेल की 5 वर्षापर्यंत तिथं काहीच आलं नाही, आपली सर्व मेहनत वाया गेलेली आहे. पण आश्चर्याचं गोष्ट अशी घडते, आश्चर्य असं घडतं की 5 वर्ष संपल्यानंतर 90 दिवसामध्ये तो 90 फूट वाढत असतो. आणि इतका उंच गेल्यानंतर आपल्याला वाटतं की काय आहे हा या 90 दिवसामध्ये वाढला की हा 5 वर्ष 90 दिवसामध्ये वाढला. तर याचं उत्तर आहे की तो 5 वर्ष 90 दिवसामध्ये वाढलेला आहे. किती? 5 वर्ष 90 दिवसामध्ये तो 90 फूट झालेला आहे. तो फक्त 90 दिवसामध्ये जो दिसतो त्या दिवसामध्ये तो 90 फूट गेलेला नाही. हे तितकंच करा. कारण तो 5 वर्ष मग काय करत होता? तो 5 वर्ष त्याची मुळं घट्ट करत होता. त्याची जी मुळं आहे ती 5 वर्ष रुजवत होता, खाली खोलपर्यंत घालत होता आणि त्याचा पाया मजबूत करत होता. मजबूत केल्यानंतर तो 90 दिवसामध्ये 90 फूट जाऊ शकला कारण त्याची मुळं मजबूत होती, त्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग होतं. जर एखाद्याचं फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर त्याला वर कितीही जाता येतं, कितीही दूरपर्यंत पळता येतं, कितीही दूरपर्यंत पोहोचता येतं. पण त्यासाठी काय पाहिजे? तुमचं जे काही फाउंडेशन आहे, तुमची जी काही मुळं आहे ती आतमध्ये या बेसमध्ये या मातीमध्ये रुजलेली पाहिजे. म्हणून हे 5 वर्ष 90 दिवस जे काही तुम्हाला माहिती आहेत, हे 5 दिवस 90 दिवसामध्ये तो वर आलेला असेल किंवा फक्त 90 दिवसामध्ये वर आलेला असेल असं नाही. त्याला किती दिवस लागलेले आहेत? त्याला 5 वर्ष 90 दिवस त्यांनी जमिनीखाली त्याची स्वतःची जी काही मुळं आहेत ती मजबूत करण्यामध्ये घातलेली आहे. मग तशाच पद्धतीने आपल्याला एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांचंही तसंच आहे. तुम्हाला आज वाटू शकतं की आपले पहिलं वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, तिसरं वर्ष गेलं, चौथं वर्ष गेलं, 5वं वर्ष गेलं, आपली मेहनत वाया तर नाही गेली ना. या चायनीज बांबू सारखं तुमचंही होईल की आपली मेहनत, आपण केलेली मेहनत वाया तर नाही गेली ना. नाही, तुम्हीही तुमची मुळं मजबूत करताय. तुम्ही रोज रोज अभ्यास जो करताय तो तुमची मुळं तुम्ही घट्ट करताय, पक्की करताय, तुमचं फाउंडेशन तुम्ही स्ट्रॉंग करताय. मग हे जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन खूप गरजेचं आहे. तुम्हाला जतपर्यंत तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होत नाही तत्पर्यंत तुम्ही उंच जाऊ शकत नाही. हे तेवढंच सत्य आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तुमची जी काही मुळं आहे ती घट्ट करावी लागतील. तुम्हाला आतमध्ये पोहोचण्यासाठी त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला टाइम द्यावा लागेल. तुम्हाला तुमची तयारी जी आहे ती बेसिक पासून करावी लागेल. एमपीएससी यूपीएससी करताना बेस हा खूप महत्वाचा राहतो. जर तुमचा बेस व्यवस्थित नसेल तर तुम्हाला यश खूप उशिराही मिळतं. पुन्हा त्या बेसिकवर यावं लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला यश मिळत असतं.
म्हणून एमपीसी युपीसीची तयारी या चायनीज बांबू सारखीच असते. आज तुम्ही जे काही करत असाल, आज तुम्ही एनसीईआरटी वाचत असाल, बेसिक स्टेट बोर्ड वाचत असाल, तुम्ही नोट्स बनवत असाल, तुम्ही पीवायक्यू करत असाल, तुम्ही करंट अफेअर करत असाल, तर करत राहा. ते कधीच सोडू नका. तुम्ही असंच करत राहा, कंटिन्युअस राहा. अशी स्वतःची जी मुळं आहेत ती मुळं घट्ट घट्ट करत राहा. आणि ही जेव्हा जेव्हा घट्ट होतील, कधी कधी तुम्हाला असंही वाटेल की मी केलेली जी काही मेहनत आहे ती वेस्ट तर नाही गेली ना, माझं काही होत नाही, हे असं कधी कधी वाटू शकतं. पण लक्षात ठेवा, चायनीज बांबूची जी स्टोरी आहे ती स्वतःची हे आहे, आपलीही असू शकते. उद्या जाऊन आपल्याला अशाच पद्धतीने 90 मीटर वर जायला मिळू शकतं. तुम्ही त्या पदापर्यंत जाऊ शकता जे पद तुम्ही विचार केलेला आहे. त्यासाठी काय लागेल, तुमची जी मुळं आहेत ती तयार होत आहेत आणि तुम्ही ती तयार केली पाहिजे. ते तयार होताना तुम्हाला टाइम दिला पाहिजे. टाइम हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तुमची प्रगती अचानक सर्व लोकांना दिसेल, पण तुमचं जे काही 5 वर्षाचं सॅक्रिफाईस आहे ते तुम्हाला अचानक या बाकीच्या लोकांना दिसणार नाही. हे जे सक्सेस आहे ते अचानक नसतं. तुम्ही केलेली जी मेहनत आहे ती अचानक नाही. यासाठी लागलेला वेळ, यासाठी लागलेली जी काही मेहनत आहे ती अगणित आहे. त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तुम्ही बरेच सारे एक्झाम्पल पाहिले असतील. आधी ही एकही पोस्ट निघत नव्हती आणि अचानक खूप साऱ्या पोस्ट निघायला लागलेल्या. विनोद पाटील नावाचे एक आमचे विद्यार्थी आहेत, आमचे मित्रही आहेत, विद्यार्थी आहेत. त्यांची पहिली जी पोस्ट आहे, त्यांची तर लग्न झालं, पूर्ण केसही गेले, तर ही पोस्ट निघत नव्हती. आणि त्याच्यानंतर खूप वर्षानंतर आशा सोडल्यानंतर त्यांची एक पोस्ट निघाली. पीएसआय झाले, पीएसआय झाल्यानंतर एसटीआय झाले, एसटीआय झाल्यानंतर एएसओ झाले, एएसओ झाल्यानंतर नायब तहसीलदार झाले, नायब तहसीलदार झाल्यानंतर तहसीलदार झाले. आता आम्हाला वाटायला लागलं की आता हे डेप्युटी कलेक्टर होतात. तहसीलदार झाल्यानंतर असं वाटलं की आता हे डेप्युटी कलेक्टर होतात. त्याच्यानंतर त्यांचा जो काही टाइम पिरियड आहे तो संपलेला होता, नाही तर त्यांनी डेप्युटी कलेक्टर ही काढले असते. एकाच वर्षामध्ये 10-10, 12-12 पोस्ट काढणारे विद्यार्थी तुम्ही बघितले असतील. पण ते एकाच वर्षामध्ये काढल्यात का? नाही. त्यांनी जो काही काम केलेलं आहे, त्यांनी जे काही टाइम इथं स्पेंड केलेला आहे तो खूप जास्त आहे. त्यांनी त्यांची मुळं रुजवलेली होती, हे तुम्ही विसरून चालणार नाही. ही तर फक्त प्रशासनामध्ये एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळतात. प्रशासनामध्ये अशी बरीच सारी एक्झाम्पल तुम्हाला रोज कोणत्या ना कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहीत पडतील. पण जे काही रिअल आयुष्य आहे प्रशासनामध्ये आहेच आहे. पण जे काही तुम्ही राईट बर्दच बघितले, विमान बनवायला त्यांना अनेक वर्ष लागली, अनेक ट्रायल्स कराव्या लागल्या. थॉमस एडिसन आहे, त्यांना बल्ब बनवण्यासाठी हजारो एक्सपेरिमेंट करावे लागले, अनेक वर्ष त्यांची त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालेली आहे. मग जे काही सक्सेस आहे, जे काही इनोव्हेशन आहे, जे काही पद मिळतं ते फक्त एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये मिळत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत लागते. त्यासाठी तुमचे जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन स्ट्रॉंग करून त्याच्यानंतर बिल्डिंग बनत असते. चायनीज जे काही बांबू आहे त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. मग जे काही यशस्वी लोक आहेत ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नाहीत. त्यासाठी हजारो ट्रायल्स घ्यावे लागतात, हजारो म्हणजे बरेच सारी वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात. तेव्हा जाऊन तुम्हाला हे सक्सेस मिळत असतं. ते हार न मानल्यामुळे ते यशस्वी आहेत हे बी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. बरेच सारे नाही, आज 5 वर्ष झालं, आता 6वं वर्ष आता माझ्याकडून होत नाही. सरांनी 5च वर्ष सांगितली होती, आता 6व्या वर्षी, आता 6वं वर्ष आलं, माझ्याकडून होत नाही, असं पण नाही. हार न मानणं हा त्याच्याही पेक्षा खतरनाक पॉइंट मी तुम्हाला इथे सांगतो की हार पण मानायची नाही. हार मानली तर तुम्हाला ते जे काही सक्सेस आहे ते सक्सेस मिळणार नाही, तुम्ही यशस्वी होणार नाही. सोबतच तुम्हाला टाइम पण दिलं पाहिजे, तुमचं फाउंडेशन पण क्लिअर करून घेतलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सला, मला तुमच्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. आज जरी मेहनतीचा परिणाम दिसत नसेल तरीही निराश होऊ नका. आज परिणाम दिसत नसेल तरी निराश होण्याची गरज बिलकुल नाहीये. कारण कदाचित तुमची जी मुळं आहेत ते अजून मजबूत होत आहेत, अजून घट्ट होत असतील,
हे तुम्हाला माहित नसेल. अजून ते खोलवर आणि खोलवर जात असतील हे पण तुम्ही लक्षात ठेवा. इथं निराश होण्याची गरज नाहीये. आज खूप मेहनत करताय, करा. तुमची जी मुळं आहेत ती मजबूत होत आहेत. कारण मोठं झाड व्हायचं असेल तर आधी खोल मुळं तयार करणं गरजेचं आहे. खोल मुळं तयार करावी लागतात, तरच जाऊन मोठं झाड बनत असतं. वडाच्या झाडाचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. वडाच्या झाडाची तशीच गोष्ट आहे. जेवढं झाड मोठं झाड तेवढं जास्त त्याला काय आहेत, मुळं असतात. मुळंही तेवढीच मोठी असतात, जेवढं मोठं ते झाड असतं. म्हणून तुम्हाला लास्टली एकच सांगेन, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग, कीप बिलिव्हिंग आणि सतत मेहनत करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.